आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। अहो जेवण तयार आहे, तुम्ही जेवून घेता का? गुड्डी आली? दादा अरे आम्ही घरी यायच्या आधीच गुड्डी आली होती घरी। तिला धरून ठेव, मी आत्ताच्या आत्ता येतो तिकडे। ऐक 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 दादा ऐक, तू आता नको येऊस। ऑलरेडी आई खूप बोलली आहे गुड्डीला। तू आता नको येऊस इकडे। मी कसं बस शांत करून आईला झोपवलंय। तू इथे आलास ना तर परत वाद होतील रे सगळे। बघ दादा, असं आजचा दिवस तुझ्यासाठी आपल्या सगळ्यांसाठी खूप वाईट गेलाय। आता अजून काही वाईट नको व्हायला। ऐक माझं, तू थांब घरी, आपण उद्या बघू काय करायचं ते। उद्या कशाला? मी आत्ताच्या आत्ता तिकडे येतोय। तिला कानाखाली वाजवल्याशिवाय तिला अक्कल येणार नाही। अरे दादा ऐक ना माझं, नको ना येऊस तू आता। आईची दगदग काय ऑलरेडी कमी झाली आहे का? तू इथे आलास ना तर परत भांडणं होतील, परत ती टेन्शन घेईल। बाकी काही नाही रे, तिच्या तब्येतीचं काही कमी जास्त झालं तर काय करायचं मग? बरं ठीक आहे, तू पण काळजी घे। अहो काय झालं तिकडे? माझी काही स्वप्न आहेत, ती मला पूर्ण होताना दिसत आहेत। असं मी तुला एकदा म्हणालो होतो, पण ते खरं नाहीये का? माझी स्वप्न पूर्ण झालेली माझ्याच घरच्यांना बघवत नाहीयेत असं वाटू लागलंय मला आता। त्यात ही गुड्डी, तिने जो काय गोंधळ घातलाय त्यामुळे सगळी स्वप्न धुळीला मिळाली। अहो तुम्ही असा विचार का करताय? या सगळ्यात गुड्डीची पण एक बाजू असेल, आपण तिला या सगळ्यात समजून घ्यायला हवं ना। तुला अजूनही गुड्डीची बाजू समजून घ्यायची? कळतं तरी का काय बोलतेस तू? अहो तुम्ही रागवू नका, पण मला असं वाटतंय की गुड्डी आणि स्वप्नीलचं एकमेकांवर प्रेम आहे। काय? स्वप्नील सत्यशील काकांचा मुलगा? हो, म्हणजे मी त्या दोघांना एकत्र पाहिलं होतं मागे। हे तू मला आत्ता का सांगतेस? आधी का नाही सांगितलं? अहो मला संशय आला नव्हता तेव्हा। संशय? या दुकानाच्या मालकाला मी ओळखतो। हाच होता का काउंटरवर? याला फोन करून विचारू की तू खरं सांगतेस? आकाश खोटं बोलणार नाही। गुड्डी खरं सांग, रेस्टॉरंट मध्ये कोणाबरोबर गेली होतीस? अरे दादा, मी गेलेच नव्हते तर काय सांगू तुला? गुड्डी खरं सांग, आकाशने पण गुड्डीला कोणाबरोबर तरी रेस्टॉरंट मध्ये पाहिलं होतं। तिच्या बॅगेत कपड्यांचं बिल सुद्धा सापडलं होतं। नक्कीच स्वप्नील असणार। उवी, तू तेव्हाच मला सांगितलं असतंस ना की तू या दोघांना एकत्र पाहिलंयस, तर तेव्हाच काय तो शोक्षमोक्ष लावला असता मी। अहो मी खरंच सांगते, त्या दोघांमध्ये असं काही असेल असं वाटलं नव्हतं। गुड्डीच्या जागी तुझी एखादी बहीण फिरत असती कुणाबरोबर, तर तुला संशय आला नसता का? संशय यायच्या आधी वडिलांना जाऊन सांगितलं असतंस। अहो या सगळ्यात माझी बहीण आणि माझे बाबा कुठून आले? सांगितलं असतं की नाही? तुम्ही सगळ्यांना स्वार्थी आहात, स्वार्थी। तू फक्त तुझ्या फॅमिली बद्दल विचार करतेस, माझ्या फॅमिलीचा विचारच करत नाहीस कधी।
हे बघा, तुम्ही उगाच गैरसमज करून घेऊ नका. आणि सॉरी, मी गुड्डीबद्दल तुम्हाला आधी काही सांगितलं नाही. म्हणजे मला कळतंय तुमचा तर रागा होतोय ते. अहो पण गुड्डी पण मला माझ्या बहिणीसारखी आहे. मी खरंच सांगते, मला खरंच तेव्हा संशय आला नव्हता, नाहीतर सांगितलं असतं मी. जाऊ दे, मला सगळं कळलंय आता. तू कशाला माफी मागतेस? त्यापेक्षा उद्या जाऊन गुड्डीलाच विचारतो काय खरं काय खोटं. आणि तू म्हणतेस ते जर खरं असेल तर गुड्डीचं काय खरं नाही. दादा, तू? दुकानावर चाललायस? हो. काय गोष्टी लक्षात ठेव. मार्केटमध्ये कोणतरी आहे जो आपल्यावर डोळा ठेवू नये. त्यानेच हे सगळं केलं. कालचे काय झालं ते मार्केटमध्ये आतापर्यंत पसरलं असेल. कुणी काही विचारलं तर काही सांगू नको. आणि कुणी काही बोललं तर दुर्लक्ष कर. उगाच वाद घालायला जाऊ नको. जा. नाही, मी नाही जात आता. मी थांबतो. तू जा. तू कालच्या प्रकरणावरनं गुड्डीला ओरडायला आलायस ना? मग दादा, काल ऑलरेडी खूप वाद झालेत घरामध्ये. तू जास्त ओरडू नकोस. तू शांतपणे बोल तिच्याशी. आकाश, वाद घालायला नाही आलोय मी, तिच्याशी बोलायला आलोय. तू जा. आई, गुड्डे. समीर, गुड्डी कुठे आहे? हे बघ समीर, उगीच रागाच्या भरात वेडवाकडं काही बोलू नकोस. प्रकरण जरा शांतपणाने सांभाळ. हा, गुड्डे, गुड्डे. ए मध्ये मध्ये करू नको का? काल कुठे गेली होतीस? तुझा बघण्याचा कार्यक्रम होता हे तुला माहित असतानाही तू कुठे गेली होतीस? तुझ्यामुळे अपमान झालाय आमचा. दादा, मी पहिलंच सांगितलं होतं की मला लग्न नाही करायचंय म्हणून. बघण्याच्या कार्यक्रमाला तू हजर राहणार असं ठरलं होतं आपलं. हो. उद्या लग्न लावणार होतो तुझं. मग कुठे होतीस? अरे, ते माझं लेक्चर संपायलाच उशीर झाला ना, म्हणून मग मला येत. खोटं बोलू नकोस. कुठे गेली होतीस तेवढं सांग. तुझ्यामुळे आम्हा सगळ्यांची मान खाली गेली. हो, मग तुला पोलीस पकडायला आले तेव्हा कौतुकाने मान उंचावली असेल ना तुझी. तोंड सांभाळून बोल. काय तोंड सांभाळून बोल? मी जर 4 वेळा सांगते की मला लग्न नाही करायचं, तरी मला बघण्याच्या कार्यक्रमाचा घाट का घातला? इकडचे तिकडचे प्रश्न विचारून विषय बदलू नकोस. मला माहिती आहे तू कुठे होतीस, कुणाबरोबर होतीस हे माहिती आहे. मला फक्त तुझ्या तोंडून ऐकायचं. कुठे होती? हा, आई, कुणाबरोबर होती रे? अगं, स्वप्नील अमृतकर, सत्यशील काकांचा मुलगा.
त्याचं आणि हिचं काहीतरी चालू आहे. नाही नाही आई आणि तुला कोणी सांगितलं? ओवीने सांगितलं. ओवीने ह्या दोघांना एकत्र पाहिलं. अच्छा. तू कान भरले ना दादाचे? किती नाटकी बाई आहेस ग तू. आई परवा खाली मला समजवायला आली होती, साळसूतपणाचा आव आणला आणि मला म्हणते तुझं जर कोणावर प्रेम असेल ना तर मला सांग, मी समजवते दादाला. आणि आता हे सगळं कसली आहेस ग तू? आता मला सगळं कळतंय आई. हे ना सगळं हिच्यामुळे घडतंय. ही माझ्यात आणि दादामध्ये फूट पाडून ना आपल्या घरात आग लावायचा प्रयत्न करतेय. ओवी ऐकून घेते म्हणून काही बोलू नकोस. तू कुठे होतीस तेवढं सांग. कुठे? खरं खरं सांग. आई अगं दादा म्हणतोय तसं खरंच काहीच नाहीये. काय करतो दादा थांब जरा, मी विचारते. अरे आईची शपथ घेऊन सांग की तुझ्यात आणि स्वप्नील मध्ये काय नाही. बाई त्र्यंबकेश्वर आहे. ए बाई खरं खरं बोल, माझा जीव जाईल नाही तर बाई. हो आहे. माझं स्वप्नीलवर प्रेम आहे. ते तुला माझं स्वप्नीलवर प्रेम आहे आणि आम्ही दोघे एकमेकांवर प्रेम करतो. ते दिसेल तरी छान दिसतात पोहे. हा नाही का? हे घ्या बघूया. वेदा. अरे वा वा बघता, आता तुला बघण्याचा कार्यक्रम करायला काय हरकत नाही. हो येऊ का काका? अरे ये 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 राणा, ये बेटा अडी पोहे टाक दादा. बाबा अहो मी पण आले. मिळणार, तुला पण मिळणार वृंदाताई. हा ए ए बेदा, अगं 2 प्लेट आण का बाबा. या काका, हा. ते सुधीर काकांकडे सुपरवायझरचा जो जॉब होता ना, भेटला आपल्याला. भेटला? हा. छान कडकडून मिठी मारलीस ना त्याला. हा अरे काय रे तू पण. अरे मिळाला म्हणावं रे. हा असू दे. बरं काय एकंदरीत कामाचं स्वरूप काय आहे त्याविषयी बोलून घेतो मी. अंदाज घेतो साधारण. हा चालेल चालेल. अरे प्रमोद, अरे ये 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 ये. अरे वहिनी वहिनी सुद्धा आलेत का? ए वेदा, अगं 2 प्लेट आणखीन घेऊन ये का? बर बसा बसा. काय कसं झाला कार्यक्रम बघण्याचा? कार्यक्रम ना हा? झाला ना, अगदी मुस्काटात मारण्यासारखा झाला. आता यापुढे कोणतंही स्थळ बघताना आम्ही किमान 50 वेळा विचार करू. नाही काय काय झालं काय पण? हा? मी सांगतो. त्या समीर महालेचं अख्खं कुटुंब कहर आहे, कहर. अतिशय फसवं आणि खोटारडं कुटुंब आहे ते. ए प्रमोद, ही प्रस्तावना पुरे झाली. काय काय झालं ते थोडक्यात सांग. काय झालं? आम्ही मुलगी बघायला गेलो तेव्हा मुलगी तिथे नव्हतीच. हा? पण मुलगी आहे, येते असं 2 तास आम्हाला खोटच सांगत होते ते. काही नाही हो, नुसता वेळ काढत होते. काय 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 बोलताय काय तुम्ही? अरे शेवटी मुलगी आलीच नाही आणि पुढे जो काही प्रकार घडला ना तो अतिशय धक्कादायक होता. त्या समीर महालेला पोलीस अटक करून घेऊन गेले. काय? तो समीर महाले दारूची स्मगलिंग करतो. नाही म्हणजे असं पोलिसांनी त्याच्यावर आरोप केला होता. मी ह्या स्थळाबद्दल तुझ्याकडे चौकशी केली तेव्हा तू काहीच बोलला नाहीस. म्हणजे तुझी अशी इच्छा होती का की अशा घरातली मुलगी आम्ही सून करून घ्यावी?
अहो 1 नंबरचा खोटारडा आणि 2 नंबरची कामं करणारे तुमचं जावई. नशीब आमचं की आम्हाला हे सगळं वेळेत कळलं म्हणून आमचा मुलगा वाचला. प्रमोद, वहिनी, आपल्याला सगळी एकंदरीत इत्यंभूत माहिती असल्याशिवाय असं कोणाविषयी वाईट साईट बोलू नये. नाही म्हणजे गैरसमजातून काही गोष्टी घडल्याही असतील, झाल्या असतील, पण म्हणून लगेच काय आपण जजच्या खुर्चीवर बसू नये. आणि मला चांगलंच माहिती आहे कामधंद्याच्या बाबतीत समीरराव हे असं काही करणार नाहीत कधी. हे बघा, आम्हाला सुद्धा काही जज व्हायची हौस नाहीये. उलट तुम्ही तुमची मुलगी अशा घरात कशी काय दिली याचं आश्चर्य वाटलं म्हणून आम्ही बोलायला आलो. नाही, तुम्हाला राग आला असेल तर राहू दे तो विषय, पण यापुढे असलं स्थळ आम्हाला सुचवू नका हेच सांगायला आलो होतो. चला हो. समीररावांना पोलिसांनी अटक केली. बाबा तुम्ही शांतपणे बसा आधी. बसा. हे बघा बाबा, तुम्ही आता टेन्शन नका घेऊ. आपण एक काम करूया का, आपण फोन करून बघूया. काय फोन करून काय विचारणार काय त्यांना? हा, समीररावांना अटक झाली आहे हे खरं आहे का असं विचारायचंय फोन करून? आधीच त्यांना टेन्शन केवढं असेल आणि त्यात हे असं नाही. काय करावं मला काही सुचत नाही आहे. आता झालं ते झालं. काल तुझ्यामुळे जे काय झालंय ते सगळं विसरून मी तुला माफ करायला तयार आहे. त्या स्वप्नीलला विसर फक्त. दादा, काहीही झालं तरी मी स्वप्नीलला विसरणार नाहीये. माझं त्याच्यावर खरं प्रेम. माझं काही त्या मुक्तासारखं नाहीये. ऐकू आता मुक्ता कुठून आली मध्येच? तिचा काय संबंध आहे याच्याशी? नानी मावशी, तुला किती वेळा सांगायचं आमच्या घरच्या भांडणात तोंड घालू नकोस म्हणून? आणि मला माहितीये ना, या ओवी बहिणीने ना माझ्या भाईला जाळ्यात अडकवण्यासाठी त्या मुक्ताला किती मागे मागे करायला लावलं असेल ते. पण माझं नाहीये तसं. माझं खरंच प्रेम आहे स्वप्नीलवर. उगाच काही बडबडू नकोस. दादा, परत जर मी तुला स्वप्नील बरोबर बघितलं ना तर दोघांचा जीव घेईन मी. दादा, बाबा समीर, जीव घ्यायची भाषा करू नको. मग काय करू? ओवाळीला तो स्वप्नील आपल्यावर खार खाऊ नये. त्यानं आपल्या बरोबर काय काय केले हे सगळं माहित असताना म्हणते की माझं प्रेम आहे त्याच्यावर. हे तुला ऐकायला येत नाही का? येत आहे, मला सगळं ऐकायला येते बाबा. पण काय फक्त बहिणीलाच बोलशील का? बायकोला काय बोलणार नाहीस? तिने बघितलं होतं ना स्वप्नील बरोबर तिला हिंडताना बघितलं होतं ना तिने काय गे? हा, बघितलं होतंस ना? का नाही तेव्हा सांगितलंस मग? नाही, पण तिला हा सगळा तमाशा बघायचा होता. आपल्यामध्ये भांडणं लावायची होती म्हणून सांगितलं नाही तिने. अरे बाबा, तसंही गुड्डीचं वय लहान आहे, प्रेमात पडायचंच वय आहे ना तिचं. तिने शोधला तिला आवडलेला मुलगा. हे बघ, तुझा आणि सत्यशीलचे संबंध चांगलेच होते का नाही सांग मला. आता तुमच्यामध्ये वाद आहे, यामध्ये तिचा काय दोष आहे? हा जर वाद नसता समीर तर हे गुड्डीने जे काय केलंय आपल्याला रागाला असतं का मग सांग बरं? पण हिने जर आधी सांगितलं असतं ना, मी गुड्डीला समजावलं असतं आणि तिने ऐकलं असतं. आई, उगाच काहीतरी खुसपट काढून विषय बदलू नको. दादा, तिला विषय बदलायची गरज पण नाहीये. कारण स्वप्नील खूप चांगला मुलगा आहे आणि त्याची फॅमिली पण चांगली आहे. तुझ्यासारखे नाही आहेत ते.
माझ्यासारखे नाही आहेत म्हणजे? तुझ्यासारखे मनात डूक धरून बसणारे. दादा, तू स्वप्नीलला तुझा शत्रू म्हणत असला ना तरी स्वप्नील तुझ्याबद्दल असा नाही विचार करत. इव्हन त्याच्या घरातले सगळे मला खूप चांगलं वागवतात. अच्छा, म्हणजे आता माझ्यापेक्षा जास्त ते लोक आवडायला लागले. अगं, तुला लहानाचं मोठं केलंय, तुझ्या कॉलेजची फी भरली, जेव्हा जेव्हा तुला पैशांची गरज होती तेव्हा तेव्हा तुला पैसे दिले हवे तेवढे. ते सगळे लाड पुरवले, एक मोठा भाऊ म्हणून मी सगळं केलं. हे ऐकायला आज मी माझ्या शत्रूपेक्षाही वाईट झालो. माझा शत्रू माझ्यापेक्षाही चांगला आहे असं सांगतेस तू मला? आई बघ, हिने तर मोठ्या भावाची लायकीच काढली. एक दिवस तुझी लायकी काढायला पुढे मागे बघणार नाही. आकाश तुला सांगत होता की हिला कोणाबरोबर तरी पाहिलंय, पण नाही ऐकलं त्याचं. अरे, हिच्या बॅगेत बिल सापडलं होतं कपड्यांचं, आठवतंय ना? मी हिच्यावर ओरडायला गेलो तर मलाही थांबवलं. ओवीवर घसरलीस. आई, हे सगळं तुझ्यामुळे होतंय. आणि ओवीमुळे पण होतंय हे सगळं. तिला ओरड, हे सगळं ओवीमुळे होतंय. ओवीमुळे सगळं माहिती असून काय सांगितलं नाही. तिला बोलणार नाही तू काय? हा, बहिणीलाच बोलणार फक्त. अरे समीर, ही ओवी आहे ना, ओवी बुड्डीवरती जळते म्हणून तिने सांगितलं नाही आपल्याला. बाई, मी तुला कशाला सांगते हे? तुझ्यावर तर जादू टोणाच केला ना तिने. अहो सासूबाई, तुम्ही या सगळ्यात मला का ओढताय? माझी काहीच चूक नाहीये. आशा, अगं काय बोलतेस तू? हे ओवीची काय चूक आहे याच्यात? विसरलात का? हा, मागे आकाश आणि मुक्ताच्या लग्नाचा घाट घातला होता हिने, विसरलात तुम्ही? आणि तो आकाश मूर्ख मुलगा ओवी वहिनी करून नाचत होता तिच्या मागे मागे. बाई, माझ्या दोन्ही पोरांची वाट लावली या बाईनी. वाटेल ते उगाच बोलू नकोस. हा, का? खरं बोलायला चोरी आहे का तिला? उलट ती खरं बोलते ना म्हणून टोचतं यांना. मुस्काट बंद कर तुझं. हा, तू मला सांगा गप्प बसायला. पण तुम्हाला हे नाही कळते, ही या घरात आल्यापासून घराची वाट लागलीये. आई, तू म्हणाली होतीस ना, जेव्हापासून ही या घरात लग्न करून आली आहे ना, तेव्हापासून आपल्या घरात काही ना काही वाईटच सुरू आहे. अवदसा, बस झालं.